ऊस उत्पादनासाठी लागणारे श्रम आणि खर्च यामुळे शेतकऱ्यांसाठी विविध आव्हाने निर्माण होतात। यामध्ये खोडवा ऊस पिकाची लागवड एक महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो। खोडवा ऊस पिकाची लागवड ही पारंपरिक ऊस लागवडीपेक्षा अधिक फायदेशीर ठरते। पूर्व मशागतीवरील खर्चाची बचत। खोडवा ऊस पिकाची लागवड करण्यासाठी पूर्व मशागत करणे आवश्यक नसते। पारंपरिक ऊस लागवडीमध्ये जमिनीत पूर्व मशागतीसाठी वेळ आणि खर्च लागतो, परंतु खोडवा पिकात हे सर्व खर्च वाचतात। यामुळे शेतकऱ्यांचा हेक्टरी खर्च कमी होतो, ज्यामुळे आर्थिक बचत होते। वेळ आणि श्रमाची बचत। या पिकाच्या लागवडीसाठी कमी वेळ आणि श्रम लागतात, ज्यामुळे शेतकऱ्यांचा अतिरिक्त वेळ आणि ऊर्जा बचत होऊ शकते। पुन्हा लागवडीवरील खर्चाची बचत। खोडवा पिकामुळे शेतकऱ्यांना बेणे, बीज प्रक्रिया आणि ऊस लागवडीसाठी लागणारे इतर खर्च कमी होतात। साधारणपणे या पिकामुळे प्रति हेक्टरी 40,000 ते 42,000 रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते। यामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर पर्याय मिळतो। जलद वाढ आणि लवकर तयार होणे। लागणीच्या ऊसाला तोडल्यानंतर खोडव्यास लगेच पाणी दिल्यास त्याच्या बुडक्यांचे डोळे लवकर फुटतात आणि त्याची वाढ लवकर सुरू होते। यामुळे खोडवा पीक पारंपरिक पिकापेक्षा 1 ते 1.5 महिना लवकर तयार होऊ शकते। यामुळे शेतकऱ्यांना जलद उत्पादन मिळते। साध्या व्यवस्थापनातून जास्त उत्पादन। खोडवा पिकाच्या व्यवस्थापनाची प्रक्रिया साधी असते, तरी या पिकातून लागणीच्या पिकापेक्षा अधिक उत्पादन मिळवता येते। कमी व्यवस्थापनात अधिक उत्पादन हा खोडवा पिकाचा एक मोठा फायदा आहे, जो शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरतो। जास्त ऊसाचे उत्पादन। खोडवा पिकामध्ये जमिनीतील बुडक्यांवर अधिक डोळे असतात, ज्यामुळे ऊसाची संख्या पारंपरिक ऊसापेक्षा जास्त होते। यामुळे अधिक ऊसाचे उत्पादन होऊ शकते, जे शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी फायद्याचे ठरते। पाणी आणि ओलीचे संरक्षण। खोडवा पिकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते जास्त पाणी आणि ओलीचे संरक्षण सहन करू शकते। पाणी कमी असतानाही हे पीक चांगले वाढते आणि त्यामुळे त्याच्या उत्पादनावर कोणतीही अडचण येत नाही। या पिकात तणांचे नियंत्रण देखील योग्य प्रकारे केले जाते। सेंद्रिय कर्ब वाढवणे। खोडवा पिकामध्ये पाचटाचा पूर्ण वापर करता येतो। या प्रक्रियेमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो, जे पुढे जाऊन जमिनीच्या उत्पादन क्षमता वाढवण्यास मदत करते। यामुळे शेतकऱ्यांच्या पर्यावरणीय पद्धतीत सुधारणा होऊ शकते। खोडवा ऊस पिकाची लागवड पारंपरिक ऊस पिकाच्या तुलनेत अधिक फायदेशीर ठरू शकते। अशाच काही माहितीसाठी किसान राजला बघत राहा।